श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाला आपण सुरुवात करूया. कर्मयोग. अर्जुन उवाच. अर्जुनाने विचारले, हे जनार्दन, कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे असे जर तुमचे निश्चित मत आहे, तर हे केशव, युद्धासारखे घोर कर्म माझ्याकडून का करवीत आहात? तुमच्या या मिश्रित बोलण्याने माझ्या बुद्धीला काही कळेनासे झाले आहे. म्हणून यापैकी जे माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुन, या जगात ज्ञानमार्गी लोकांसाठी ज्ञानयोग आणि कर्मयोग्यांसाठी कर्मयोग असे 2 प्रकारचे मोक्षप्राप्तीचे मार्ग मीच पूर्वी सांगितले आहेत. मनुष्य कर्माच्या न करण्याने निष्कर्मतेला अर्थात योगनिष्ठेला प्राप्त होत नाही. तसेच त्यांचा केवळ त्याग करण्यानेही भगवत साक्षात्कार रूप सिद्धीस अर्थात सांख्यनिष्ठेस प्राप्त होत नाही. निसंशय कोणीही केव्हाही क्षणभरही कर्म केल्या वाचून राहू शकत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीजन्य गुणांनी पराधीन होऊन कर्म करीतच असतो. जो मूढबुद्धी पुरुष सर्व इंद्रियांना हट्टाने वरवर संयमित करून मनातून त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, त्याला मिथ्याचारी अर्थात दांभिक म्हटले जाते. परंतु हे अर्जुन, जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून आसक्त न होता सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ होय. शास्त्रविधीने नेमलेले स्वधर्मरूप कर्म तू फलाकांक्षा सोडून कर. कारण कर्म न करण्यापेक्षा शास्त्रोक्त कर्म करणे श्रेष्ठ आहे. शिवाय कर्म केल्या वाचून तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही. स्वधर्माचरण हाच नित्य यज्ञ आहे. या यज्ञासाठी केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मांमध्ये गुंतलेला मनुष्य कर्मबंधनात पडतो. म्हणून हे अर्जुन, तू आसक्ती सोडून या यज्ञासाठीच उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. कल्पाच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवांनी नित्ययज्ञासह सर्व जीवांची उत्पत्ती करून त्यांना सांगितले की तुम्ही सर्व या यज्ञाद्वारे वृद्धीला प्राप्त व्हा आणि हा यज्ञ तुमचे मनोरथ पूर्ण करणारा हो. तुम्ही या यज्ञाद्वारे देवांना उन्नत करा आणि ते देव तुम्हाला उन्नत करो. या प्रकारे निस्वार्थ भावाने परस्परांना उन्नत करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल. यज्ञाने तृप्त झालेले देव तुम्ही न मागताही सर्व इष्टभोग तुम्हाला निश्चितच देत राहतील. अशा प्रकारे त्या देवांनी दिलेल्या भोगांना जो मनुष्य त्यांना न देता स्वतःच उपभोगतो, तो चोरच होय. यज्ञ करून शिल्लक उरलेले अन्न ग्रहण करणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांतून मुक्त होतात. या उलट जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीराच्या पोषणासाठीच अन्न खातात, ते तर पापच भक्षक असतात. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो. यज्ञ शास्त्रोक्त कर्मापासून उत्पन्न होतो. कर्म वेदांपासून व वेद साक्षात अविनाशी परब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहेत असे जाण. यावरून हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. हे पार्थ, अशा रीतीने इहलोकी सुरू केलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून जो वागत नाही अर्थात शास्त्रानुसार कर्म करीत नाही, तो इंद्रिय सुखांसारखच निमग्न पापी पुरुष व्यर्थच जगतो. परंतु जो पुरुष आत्म्यातच निरंतर रमलेला, आत्म्यातच तृप्त व आत्म्यातच संतुष्ट असतो,
त्याला कोणतेही कर्तव्य राहत नाही. या जगात त्या आत्मतुष्ट महापुरुषाला कर्म करण्याने कोणताही लाभ नाही किंवा न करण्याने हानीही नाही. तसेच कोणत्याही प्राणीमात्रापासून त्याला कोणताही स्वार्थ साधावयाचा नसतो. म्हणून तू कर्मफळाची आसक्ती न ठेवता नेहमी कर्तव्य कर्माचे चांगल्या प्रकारे आचरण कर. कारण अनासक्त भावाने स्वकर्म करणारा मनुष्य परमात्म्याला प्राप्त होतो. हे अर्जुन, सनकाधिक ज्ञानी पुरुषांनीही अनासक्त होऊन शास्त्रोक्त कर्म करूनच परमसिद्धी प्राप्त केली आहे. शिवाय लोकसंग्रहाकडे पाहूनही तू कर्म करणेच योग्य आहे. कारण या जगात श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो, इतर लोकही त्याचप्रमाणे वागतात. जो पुरुष जी गोष्ट प्रमाणभूत मानतो तिचेच अनुकरण इतर लोकही करतात. हे पार्थ, जरी मला तिन्ही लोकांत काही कर्तव्य नाही आणि न मिळालेले काही मिळवायचे आहे असेही नाही, तरीही मी निश्चितपणे स्वकर्माचे आचरण करीतच असतो. जर मी दक्षतेने कर्मांचे आचरण केले नाही तर मोठी हानी होईल. कारण हे पार्थ, सर्व लोक सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करीत असतात. जर मी कर्म केले नाही तर सर्व लोक नष्टभ्रष्ट होतील. तसेच मी वर्णसंकर प्रजेच्या उत्पत्तीस कारणीभूत आणि या संपूर्ण प्रजेचा घात करणारा होईल. हे भारत, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आशेने कर्मांमध्ये आसक्त राहून कर्म करतात, त्याचप्रमाणे फळाची आशा नसणाऱ्या विद्वानानेही समाजव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अनासक्त राहून शास्त्रानुसार कर्मे करावीत. परमात्मस्वरूपात दृढतेने स्थित ज्ञानीपुरुषाने शास्त्रोक्त कर्मात आसक्त असणाऱ्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम अर्थात कर्मांत अश्रद्धा उत्पन्न करू नये. याउलट सर्व शास्त्रोक्त कर्माचे स्वतः यथायोग्यरित्या आचरण करून त्यांनाही आचरण करायला लावावे. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारेच केली जातात. परंतु ज्याचे अंतःकरण अहंकाराने मोहित झालेले आहे असा अज्ञानी पुरुष मी कर्ता आहे असे मानतो. परंतु हे महाबाहु, गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष सर्व गुणांमध्ये वर्तत आहेत, अर्थात इंद्रियेच विषयांत वावरतात असे समजून त्यात आसक्त होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेले पुरुष गुण व कर्मे यात आसक्त होत असतात. त्या पूर्णपणे समाज नसलेल्या मंदबुद्धी लोकांना पूर्ण ज्ञानी पुरुषांनी त्यांच्या कर्मासक्तीपासून विचलित करू नये. हे अर्जुन, मज अंतर्यामी परमात्म्यात चित्त लावून सर्व कर्मे मला अर्पण करून आशारहित ममतारहित होऊन तसेच निशंक होऊन युद्ध कर. जे कोणी पुरुष दोषबुद्धीरहित व श्रद्धायुक्त होऊन नेहमी माझ्या या मताला अनुसरून वागतात ते सर्व कर्मांतून मुक्त होतात. परंतु जे माझ्यात दोषारोपण करीत माझ्या या मताप्रमाणे वागत नाहीत त्या सर्व ज्ञानास मुकलेल्या लोकांना तू कल्याण मार्गापासून भ्रष्ट झालेले समज. सर्व प्राणी आपल्या स्वभावानुसार कर्म करीत असतात. ज्ञानी पुरुषही आपल्या स्वभावानुसारच आचरण करत असतो. मग याविषयी कोणी बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे? प्रत्येक इंद्रियांच्या भोग्य विषयांमध्ये असलेली जी आसक्ती आणि द्वेष आहे, मनुष्याने त्या दोहोंच्या अधीन होऊ नये. कारण ते दोन्हीच्या त्यांच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत. उत्तम प्रकारे आचरण आणलेल्या परधर्मापेक्षा गुणरहित असला तरी स्वधर्मच अतिउत्तम आहे. स्वधर्मात मरण पावणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भीतीदायक आहे. अर्जुनाने विचारले, हे वारणेय,
तर मग इच्छा नसतानाही बळेच करावयास लावल्याप्रमाणे हा मनुष्य कोणाकडून प्रेरित होऊन पापकर्मे करतो. श्री भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा अग्नीप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. यालाच तू याविषयी शत्रू जाण. जसे धुराने अग्नी, धुळीने आरसा व वारेने गर्भ आच्छादिलेला आहे, तसेच या कामाद्वारे हे ज्ञान आच्छादिलेले आहे. हे कौतेय, ज्ञानीपुरुषांचा नित्य शत्रू असलेल्या या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे. हा अग्नीप्रमाणेच कधीही तृप्त होत नाही. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची आश्रयस्थाने म्हटली जातात. यांच्याद्वारे हा काम ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहात पाडतो. म्हणून हे भारत, तू प्रथम इंद्रियांना वश करून ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या महापापी कामाला निश्चयपूर्वक मारून टाक, अर्थात त्याचा पूर्णपणे त्याग कर. इंद्रियांना या स्थूल शरीराच्या पलीकडचे अर्थात श्रेष्ठ, बलवान व सूक्ष्म म्हटले जाते. इंद्रियांच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे आणि जो बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे तो आत्मा आहे. अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडचा अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला जाणून आणि बुद्धीद्वारे मनाला वश करून हे महाबाहू, तू या कामरूपी दुर्जय शत्रूला मारून टाक. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात कर्मयोग नामक 3रा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.